गेल्या 24 तासात इराणच्या 200 ठिकाणांवर इस्रायलचे हल्ले. इस्रायलच्या आयडीएफची माहिती. इराणमधल्या विविध ठिकाणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य. अमेरिकेची आता इतर देशांनाही रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी. 11 एप्रिलपर्यंत रशियाचं तेल घेता येणार. भारतावरची 30 दिवसांची मुदतही आपोआप वाढली. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून देशभरात काँग्रेस आक्रमक. लोकसभेत काँग्रेस खासदारांची घोषणाबाजी. मुंबईतील विधान भवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन. गॅस सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींची जिल्ह्यात तपासणी. बीडमध्ये 203 ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरलं जात असल्याचं उघड. बारामतीत एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार भाऊक. अजित पवारांची आठवण सांगताना सुनेत्रा पवार गहिवरल्या. धाराशिव जिल्हा परिषदेत महायुती सत्ता स्थापन करणार. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या पुन्हा अध्यक्ष होणार. महायुतीकडून उपाध्यक्ष पदासाठी उषा गायकवाड यांचा अर्ज. प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरं न देणं अधिकाऱ्यांना भोवलं. सभापती राम शिंदेंचे जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश. नाशिक जिल्हा रुग्णालयातील औषध खरेदी संबंधी प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत मिठी नदीतला गाळ काढायला कंत्राटदार मिळेना. कंत्राटदार मिळत नसल्यानं बीएमसीवर मुदतवाढीची नामुष्की. तर कंत्राटदार मिळत नसल्यानं महापालिकेनंच गाळ काढावा. अमित साटम यांचं पत्र. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेत मांडणार. जबरदस्तीनं किंवा प्रलोभनं दाखवून होणारं धर्मांतर रोखण्यासाठी विधेयक. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी. राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज. पिकांना सुरक्षित ठेवा, कृषी विभागाचं आवाहन.